डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ असलेल्या वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका 1.5 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। ओवी सचिन गडाख असं या मृत मुलीचं नाव आहे। सायंकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान घरापासून जवळच शेतामध्ये बिबट्यानं मुलीला गिन्नी गवतात ओढून नेलं आणि तिथंच तिला ठार केलं। मुलीची आई जनावरांना गिन्नी गवत आणण्यासाठी आली होती, तर मुलगीही तिच्या सोबत आली होती। आई गवत कापत असताना मुलगी बाजूला खेळत होती। त्याचवेळी बिबट्यानं झडप घालून या मुलीला ओढत गिन्नी गवतात नेलं। आरडाओरडा केल्यानंतर नागरिक जमा झाले। गवत वाढलेलं असल्यामुळे आतमध्ये जाण्याची हिंमत कुणाचीच झाली नाही। अखेर या ठिकाणी उभा असलेला ट्रॅक्टर गिन्नी गवतात नागरिकांनी फिरवला, तर तोपर्यंत बिबट्यानं मुलीला ठार करून तेथून पळ काढला होता। वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी येऊन त्यांनी रीतसर पंचनामा केला। हा बिबट्या नरभक्षक असल्यामुळे वन विभागानं त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अन्यथा हिवरगाव पावसा आणि परिसरातील नागरिक रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा सोमनाथ भालेराव यांनी दिला। हिवरगाव पावसा ग्रामपंचायतीनं वन विभागाकडे वेळोवेळी पिंजरा लावण्यासाठी पत्रव्यवहार केला होता। अद्यापर्यंत या ठिकाणी पिंजरा लावला गेला नाही असा आरोप सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच गणेश दवंगे यांनी केलाय। हिवरगाव पावसा येथे सचिन शांताराम गडाख यांची 1.5 वर्षाची मुलगी, या 1.5 वर्षाच्या मुलीवर भ्याड असा हल्ला वाघाने केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये ही मुलगी मृत्यू झालेली आहे। खऱ्या अर्थानं हिवरगाव पावसाचे प्रथम नागरिक आदरणीय सुभाष पाटील गडाख, उपसरपंच गणेश दवंगे यांनी वारंवार फॉरेस्ट ऑफिसला त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे लेटर दिलेले होते, परंतु या फॉरेस्ट ऑफिसचे जे अधिकारी आहे यांच्या हलगर्जीपणामुळे आज एक 1.5 वर्षाच्या मुलीला आपल्या जीवाशी गमावं लागलेलं आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे या फॉरेस्टची टीम असेल किंवा जे फॉरेस्टचे ऑफिसर असेल, या ठिकाणी मी या वन विभागाचे मंत्री आदरणीय सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विनंती करतो की या फॉरेस्ट ऑफिसरवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा हिवरगाव पावसा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पुणे नाशिक हायवे रस्ता रोको करून असं जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात येईल असं मी गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगतो। सचिन शांताराम गडाख यांची 1.5 वर्षाची मुलगी वाघाने गिन्नी गवतामध्ये पकडून नेलेली आहे। या ठिकाणी वाघांची संख्या बरीच वाढलेली आहे। ग्रामस्थ ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर पिंजरा लावण्यासाठी पत्र मागतात। प्रत्येक व्यक्तीला मी फॉरेस्ट खात्याला पत्र दिलेले ग्रामपंचायतीतर्फे, परंतु कामामध्ये टाळाटाळ करून फॉरेस्ट खात्याचे अधिकारी वेळोवेळी पिंजरा लावत नाहीत आणि हे जे वाघ आहेत, बिबट्या जातीचा वाघ हा लहान मुलांवरती अलीकडे हल्ला करू लागलेला आहे। मानवी वस्तीमध्ये त्यांचं वास्तव्य वाढलेलं आहे। तेव्हा फॉरेस्ट खात्यानं याची त्वरित दखल घेऊन गावकऱ्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि पत्र दिल्यानंतर त्या ठिकाणी पिंजरा लावून ते वाघ पकडले पाहिजेत आणि लोकांचं जीवन सुरक्षित केलं पाहिजे असे मी हिवरगाव पावसा ग्रामस्थांच्या वतीनं फॉरेस्ट खात्याला विनंती करतो। त्यांचे पत्रसुद्धा या ठिकाणी दिले, पण त्यांचा असा विषय असतो का पिंजरा आता इकडे दुसऱ्या गावाला दिला आहे, आमच्याकडे शिल्लक नाही आहे, हे ते कारणं देतात आणि उडावडीचे उत्तरं त्यांचे नेहमीच असतात। मग पिंजरे काय दुसरे नवीन बनवता येत नाही का, हा एक मोठा प्रश्न आहे। तेव्हा वन अधिकाऱ्यांमुळे मी प्रशासनाला विनंती करतो, जे अधिकारी असतात कोणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेत। पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत, तर गावकरी मोठ्या संख्येनं इथं हजर होते। या परिसरात ऊसाची शेती, गिन्नी गवत मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी मोठी जागा आहे। नागरिकांनी आपली आणि लहान मुलांची तसेच जनावरांची काळजी घ्यावी, सावधानता बाळगावी असंही आवाहन वनरक्षक नामदेव ताजने यांनी केलंय। ठिकाणी हिवरगाव पावसामध्ये जी घटना घडली ही दुःखद आहे। वन विभागाचा तीव्र या घटनेबद्दल बिलकुल प्रामाणिकपणे सांगते, ही घटना जशी आमच्या मुलावर हल्ला झाली त्याप्रमाणे झाली, आम्हाला इथं दुःख होते। या परिसरात आम्ही आता जवळपास पिंजरे लावणार
पिंजऱ्यात अटकल्यानंतर त्याचा आम्ही बंदोबस्त शासनाचे जो पुढील आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही त्याची जांच करणार, मेडिकल रिपोर्ट घेणार का हा नरभक्ष आहे की नाही आहे, त्याच्याप्रमाणे आम्ही त्याचे मेडिकल सर्टिफिकेट घेऊन पुढील कारवाई करू आम्ही त्याची. आणि जवळजवळ या जवळपास आम्ही आता पिंजऱ्याचे बंदोबस्त करणार आहे, तात्काळ आम्ही आता पिंजरे लावणार आहे. आणि गावकऱ्यांना आम्हाला आव्हान आहे की ह्या पुढील आता काय झालं, आपलं शेत बागायत क्षेत्र झालं, त्याच्यानंतर या ठिकाणी आता बरेचसे ऊस आहे, काही गिन्नी गवत आहे, बिबेटचं प्रमाण आता जवळपास सगळ्याच ठिकाणी वाढलेलेच आहे. तरी आपण स्वतःची काळजी घेणं, लहान मुलांना संध्याकाळी कमीत कमी घरापासून थोडंसं आपलं संरक्षण करणं गरजेचं आहे. आजकाल मी ह्या आशिव गावातलाच आहे, मी बी नदी किनारी राहणार आहे. आमच्याकडे बी असंच आहे, बिबट्याचं प्रवाह जादा चालूच आहे. त्याच्यामुळे गावाल्यांना माझं आव्हान आहे, कमीत कमी आपल्या लहान मुलांना जनावरं भक्ष्याचे आहे, कमीत कमी ते आपल्या जाळ्यामध्ये आता कुंपणामध्ये त्यांनी ठेवण्यात यावं. तर बिबट्यानं आज या 1.5 वर्षांच्या ओवीला ठार केल्यामुळं संपूर्ण परिसरामधून हळहळ व्यक्त केली जातीय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, 2रा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.